राघोजी भांगरेचा बिरसा मुंडाचा राघोजी भांगरेचा. घनदाट जंगलातून जाताना भैरवगडाकडील ही वाट आपण निम्या रस्त्यापर्यंत आलोय आता. याच्या पुढे अजून घनदाट होत जाते ही रस्ता. कारण खूप असा भयंकर म्हणजे एकदम घनदाट असा रस्ता आहे हा. जंगलाने पूर्ण व्यापलेला हा डोंगर आहे भैरवगडाकडे जाण्याचा. जंगलातून आपल्या भैरवगडाकडे जाणार रस्ता. प्राचीन अशा या पायऱ्या आहेत भैरवगडाकडे जाताना. भैरवगडावरती आपण आता निम्म्यापर्यंत चढून आलो आहे. आपल्याला प्रथमतः इथे जुन्या काळी म्हणजे प्राचीन काळी जवळजवळ 100-150 वर्षापूर्वी, जवळजवळ 500 वर्षापूर्वी इथे माणसं राहत होती. माणसं जवळजवळ इथे 50 जण राहतील एवढी मोठी ही गुहा आहे. दगडात पूर्ण कोरलेली ही गुहा आहे. खूप मोठी म्हणजे जवळजवळ जनावर आणि 50 जण राहतील अशी ही मोठी गुहा आहे. सध्या इथे कोणी वास्तवास नाही. ही खूप जुनी गुहा आहे. इथे सध्या पाणी साचलेलं आहे. आता आपण शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलोय. गडाच्या शेवटच्या आता ही शेवटची शिडी इथे वरती चढल्यानंतर आपल्याला वरती गडाचा शेवट भेटेल, मंदिर भेटेल. त्याच्या अगोदर आपण हा टाका पाहूया पाण्याचा. हा पाण्याचा हौद आहे. जवळजवळ 1000 वर्षापूर्वी इथे पाण्याचा साठा होता. हा पाण्याचा साठा जवळजवळ 12 व्यासात असतो. जुन्या काळी जेव्हा भैरवनाथ महाराजांच्या इथे वाहन होतं त्या काळी त्याच पाण्याचा वापर करायचे ते पिण्यासाठी. असं सुंदर असा हा पाण्याचा टाका आहे. हा इथेच नाही तर हा खूप आतमध्ये आहे. तिकडे आतमध्ये जवळजवळ खूप लांब आहे पाण्याचा साठा आणि खोल पण आहे खूप.
आता आपण भैरवनाथ गडावरती आहे. हे अति दुर्गम भागात महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात आणि अकोले तालुक्यातील कोथळे या गावी हा गड आहे. या गडावरती खूप खूप प्राचीन असा इतिहास आहे. हा प्राचीन इतिहास आपण ह्या गडावरील पुजारी हे किसन भांगरे, तुकाराम नाडेकर या 2 पुजाऱ्यांकडून आपण ही माहिती आपण घेऊयात. तर काका, आम्हाला त्या मंदिराविषयी पूर्ण माहिती सांगा. मुळाची तसं बनलं तर जसं आपले वडील ते आजे पंचतरी झाले त्याच पद्धतीनं आपण चालेल. हा, तर हे चौरंग घडवलं पुढे खाली पावता नाही काय तिथं घडवलं तर त्याने आणली आपल्याला आठवत आहे म्हणजे त्याने आणेल पुरीचा शिरपूरचाच बेरी इथं होता. तो हे जसा इथे उपस्थित झाला तसा तो सोडून दिला. मग याला ही तपश्चर्या करायला ही जागा आवडला. ही जागा त्याला पटली ठिकाण झाड निघत सावलेली तो गड पटला ना चौरंग जो म्हणजे मग त्याला काय वाटलं नाही. तसं याचा सोर देवळा गोड्यावरच राहतो. याचा स्वप्नामध्ये जर आला तर देवळा गोड्यावरच राहते, तलवार राहते, त्रिशूळ राहते. त्याचं रूप आहे. याला म्हणजे काय सहनच होत नाही. या गडावर आगेमोळ आहे. दुसरं काय असं विठ्ठलाचं काय झालं सुपान तर ते आगे पार इथे माणसाला थांबून घेत नाही. माणसाला येणार असते निवळ नितळ असलं तर मग काहीच घेऊच नाही, काहीच करू शकत नाही. ह्या मंदिरावर काका म्हणजे ह्या मंदिराची मेन जत्रा कधी असते? आपले 14ला खंडरावाची दरवाची तेवढी आपल्या चैत्री महिन्यात 14ला राहते. काठी येते मडवरून काठी येते. डाका येतात. जागरण गोंधळ लोकांचं येत जत्रेला. आलमतून येते इथे पाया पडा. साखरवाडी सगळं गावचं एवढं अकोला तालुक्यात. बरं मुंबई पासून म्हणला तरी इथे येतात लोक लांब लांबची. कुलदैवत महाराष्ट्रात आता दैवत सगळ्यांचाच ना. आपण म्हणणार आपण पण जर एक आपलं नाही ना सगळ्या दुनियासाठी आपलं ते मला समजत आहे. फक्त आपण सेवा करतो म्हणून आपण म्हणतो याचा रेदारी पाणी घालायचा आपला आलेली कोणी मंदिर बांधायचा विचार लोकांचा आहे पण तो घेऊ शकत नाही. हा ना, असे बरेचसे लोक खर्च करणारे मंडळी आहे परंतु त्याला ते मान्यता नाही. त्याला असाच रेश ना उन्हातच. म्हणजे महाराजांचाच म्हणणं आहे का मंदिर बांधायचं नाही, मला असंच राहायचं. म्हणजे हे जागृत कुलदैवत आहे हे अकोले तालुक्यातील कोथळे या गावी. भैरवनाथ गड असं ह्या गडाचं नाव आहे. त्याच्यावरती हा वसलेला भैरवनाथ महाराज. अति जागृत देवस्थान हे अति दुर्गम भागात आदिवासी लोकांचं हे अति जागृत देवस्थान आहे. खाली अंबराई देवराईच म्हणतात तिला. ते देवराईच बोलतात त्याला. ती देवाचीच राई. तिथं कोणी लाकूड तोडीत नाही. आमच्या गावचा माणूस कोणी हात लागू शकत नाही. ती झाडं जे वाढवलं तर सगळी गावकऱ्यांनीच वाढ गेलं असते. तिच्यातून फाटून येत नाही. कोणी काही कारण असली तरी नेत नाही. तिचं नाव आहे देवराईच आहे. देवराई. खाली अति घनदाट जंगलामध्ये इथे खाली देवराई वसलेली आहे. त्या जंगलामध्ये कोणी आपली लाकडं वगैरे तोडू शकत नाही असं या पुजाऱ्यांचं म्हणणं आहे. म्हणजे तोडूच शकत नाही, कोणी तोडूनच देत नाही असं म्हणणं आहे. माडाची झाडं भयंकर आहेत. माडाची झाडं आहेत खूप मोठी खाली जंगलामध्ये. देवराई मध्ये परत शिपाईच्या खाली आहेत.
भैरवनाथ गडावरून आपण आता सगळीकडचा व्ह्यू बघूयात. हा इथनं रस्ता आहे हरिश्चंद्रगडाकडे जाणार. इथून हा हरिश्चंद्रगडाकडे जाणारा रस्ता आहे. इथे थोडं पुढे गेले का कडा लपटी लागते. तिथून आपण हरिश्चंद्रगडाकडे जाणारा हा रस्ता इथे वरनं जाऊ शकतो. पुढे येऊया. आता आपण बघूयात भैरवनाथ गडाच्या या पायथ्याशी हे कोथळे गाव वसलेलं आहे. ह्या गावाचं कोथळे नाव का पडलं तर ह्या अशा या कोथळ्यांसारखं दिसणार जुन्या काळी कोथळ्या ह्या अन्नधान्य ठेवण्यासाठी कोथळ्या वापरल्या जायच्या. त्यासारख्या दिसतात हे डोंगर. ह्या अशा कोथळ्या आहेत. ही एक आहे, ही दुसरी, इकडे तिसरी आहे वरती आणि त्या साईडला त्या साईडला ती चौथी आहे. जवळजवळ चार कोथळ्या आहेत. याच्यावरून त्या गावाचं नाव कोथळे असं ठेवले आहे. या तिसऱ्या याच्यावरती हा भैरवनाथ महाराज इथे वसलेला आहे. आता आपण पाण्याचे मोठमोठे हौद आहेत पुढे, त्या हौदांकडे जाऊया. खूप छान छान असे हौद इथे पुढे आहेत. चला छान छान अशा हौद. आला रे आला राघोजी भांगरेचा बिरसा मुंडाचा आला रे आला राघोजी भांगरेचा राघोजी भांगरेचा बिरसा मुंडाचा